मी राजकीय वर्तुळातून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे। शिंदे आजारी आहेत, त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेट घेता येणं शक्य नाहीये आणि म्हणून शिंदे हे फडणवीसांशी व्हीसीद्वारे चर्चा करणार आहेत। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोन नेत्यांमध्ये ही चर्चा होणार आहे, मात्र प्रत्यक्ष एकमेकांच्या समोर येऊन हे दोनही नेते चर्चा करणार नाहीयेत आणि त्याला कारण आहे एकनाथ शिंदे यांची प्रकृती। एकनाथ शिंदे यांना अजूनही बरं वाटत नसल्यामुळे प्रत्यक्ष भेट घेतली जाणार नाहीये, पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये व्हीसीद्वारे चर्चा होईल। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोघही नेते एकमेकांशी चर्चा करतील। या चर्चेचा तपशील नेमका काय असेल हे काही वेळातच समोर येईल। खरं तर सत्ता स्थापनेच्या दृष्टीने राज्यामध्ये हालचाली सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर दोनही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे। नाही, शिंदे साहेबांची आता ते रेस्ट करतात। तब्येत जर ठीक असेल तर रात्री व्हीसीच्या माध्यमातून ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा यांच्याशी बोलतील, नंतरच ते त्यांचा निर्णय सांगतील। आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे आता आपल्या सोबत आहेत याच संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी। विनय, दोन महत्त्वाच्या गोष्टी, एक तर मुख्यमंत्र्यांची प्रकृती नेमकी कशी आहे, कारण ते इतर कुणाला भेटत नाहीयेत, सध्या व्हीसीद्वारे चर्चा करणार आहे, आणि दुसरं महत्त्वाचं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघांचीही नावं संजय शिरसाटांनी घेतली आहेत। नक्कीच आपण पाहिलं की कविता, काल मुख्यमंत्री जेव्हा आपल्या साताऱ्यामधल्या दरेगावावरून ठाण्यामध्ये आले त्यानंतर ते अजूनपर्यंत कोणालाच भेटलेले नाही आहेत। त्यांना सलाईन लावण्यात आलेले डॉक्टरांचं पथक त्यांच्या घरी कालपासूनच दाखल आहे। आज सकाळपासून विजय शिवतारे असतील किंवा अर्जुन खोतकर असतील, असे अनेक शिवसेनेचे जे नेते आहेत, आमदार आहेत, ते ठाण्याच्या त्यांच्या निवासस्थानी आले होते आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मुख्यमंत्री कोणालाच भेटले नाही। त्यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मात्र येणाऱ्या प्रत्येक नेत्याला भेटत होते आणि त्यांच्या प्रकृतीबाबत ते चर्चा करत होते। दुसऱ्या बाजूला संजय शिरसाट यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांची चौकशी करून ते पुन्हा निघताना त्यांनी आज सांगितले की जो काही मुख्यमंत्री पदाची जी शपथ बाबतचा जो तिढा अजून कायम आहे किंवा मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीतला जो तिढा कायम आहे, त्याबाबत आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची तब्येत थोडी बरी झाल्यानंतर व्हीसीद्वारे मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हे या व्हीसीमध्ये असणार आहेत आणि एकंदरीत मुख्यमंत्री पदाच्या शपथीबाबत किंवा त्यानंतर खाते वाटपाबाबत ही संपूर्ण चर्चा व्हीसीद्वारे होणार आहे आणि यामधूनच सगळी चर्चा झाल्यानंतर यामधला तोडगा निघेल। आपण पाहिलं की 5 तारीख ही शपथविधीसाठी हे ठरवण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता प्रशासन देखील कामी लागलेलं आहे। मात्र गृहमंत्रीपद असेल किंवा ऊर्जा खातं असेल, यावरून शिवसेना आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती की ते शिवसेनेला पाहिजे, त्यावरती आज ही चर्चा होईल आणि यामधली जो काही तिढा आहे तो तिढा सुटण्याचा मार्ग निघेल किंवा त्यामधून प्रयत्न होणार आहे। दुसऱ्या बाजूला आणखीन एक महत्त्वाचं की केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देखील जे संभाव्य उमेदवार आहेत, आमदार आहेत, त्यांना मंत्रिपद मिळणार आहे, त्या आमदारांचं देखील रिपोर्ट कार्ड दिल्लीवरून मागवण्यात आलेला आहे। तो देखील संबंधित SP असतील किंवा CID विभाग असेल, या सगळ्या विभागाकडून त्यांची देखील रिपोर्ट कार्ड तयार केला जातो आणि तो देखील लवकरात लवकर केंद्रीय मंत्र्यांकडे पाठवला जाणार आहे। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक तर होणार आहे, चर्चा होणार आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी, पण दोघेही नेते एकमेकांना भेटणार नाहीत आणि याचं कारण आहे मुख्यमंत्र्यांचं प्रकृती अस्वास्थ्य। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। अजित पवार दिल्लीला रवाना झालेत। खातेवाटपासंदर्भात दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे। NDTV मराठीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। फडणवीसांसह भाजपचे नेते सुद्धा दिल्लीमध्ये जाणार आहेत, त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोनही पक्षांचे नेते दिल्लीमध्ये जाणार आहेत। भेटीगाठी होणार आहेत, बैठका होणार आहेत, पण शिवसेनेचे नेते या भेटीगाठींमध्ये किंवा बैठकांमध्ये समाविष्ट असतील की नसतील या संदर्भात कोणतीही स्पष्ट माहिती अजूनही उपलब्ध होऊ शकलेली नाहीये। देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे काही महत्त्वाचे नेते दिल्लीमध्ये जाणार आहेत। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाची नावं असणार, कोणकोणत्या पक्षाचे किती मंत्री असणार, कोणकोणत्या मंत्रिपदाची शपथ घेतली जाणार, या सगळ्या संदर्भात प्रश्नचिन्ह अजूनही कायम करण्यासंदर्भात फक्त 5 तारखेला शपथविधी होईल। या व्यतिरिक्त कोणतीही आणखी माहिती तीनही पक्षांच्या वतीने देण्यात आलेली नाहीये। तीनही पक्षांमध्ये चर्चा खलबतं सुरू आहेत, अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, लॉबिंग सुरू आहे आणि याच दृष्टीने दिल्लीमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे। खातेवाटपासंदर्भातली ही बैठक असेल अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। अजित पवार या बैठकीसाठी रवाना झालेले आहेत।
फडणवीसांसह भाजपचे नेतेही दिल्लीत जाणार आहेत, पण एकनाथ शिंदे हे मात्र ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी आहेत.